अध्याय 9. त्यानंतर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यासारख्या दोषरहित असलेल्या भक्ताला हे परम गोपनीय ज्ञान रहस्यासहित सांगतो की जो जाणल्यामुळे तू दुःख रूप संसारातून मुक्त होशील. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आणि सर्व गुणाचाही राजा आणि अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फल देणारे आणि धर्मयुक्त आहे. साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे. हे परम तपस्व्या, ह्या तत्वज्ञान रूपी धर्मास श्रद्धाहीन पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूपी संसार चक्रात भ्रमण करतात. हे अर्जुना, मज सच्चिदानंद घन परमात्म्यामुळे हे सर्व जग बर्फात जसे सर्वत्र पाणीच भरलेले असते तसेच परिपूर्ण आहे आणि सर्व भूत मात्र माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारे स्थित आहेत. म्हणून वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये मी ती स्थित नाही आणि ती सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित नाहीत. परंतु माझी योगमाया व प्रभावाला पहा की भूतांचे धारण पोषण करणारा आणि भूतांना उत्पन्न करणाराही माझा आत्मा वास्तविक भूतांमध्ये स्थित नाही. कारण असे आकाशापासून उत्पन्न झालेला, सर्वत्र संचार करणारा महान वायू नेहमीच आकाशामध्ये स्थित आहे. त्याप्रमाणे माझ्या संकल्पामुळे उत्पन्न होणारी असल्यामुळे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असे समज. हे अर्जुना, कल्पाच्या अंतकाळी सर्व भूते माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात, म्हणजेच प्रकृतीमध्ये लय पावतात आणि कल्पांच्या आरंभी त्यांना मी फिरवून उत्पन्न करतो. ते असे की आपल्या त्रिगुणात्मय मायेचा अंगीकार करून स्वभावाला वश होऊन पराधीन झालेल्या या संपूर्ण भूत समुदायाला वारंवार त्यांच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. हे अर्जुना, त्या कर्मामध्ये आसक्तीरहित आणि उदासीनप्रमाणे स्थित असणाऱ्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधन करीत नाहीत. हे अर्जुना, मज अधिष्ठात्याच्या सान्निध्याने ही माझी माया सर्व चराचर जग उत्पन्न करते आणि ह्या उपयुक्त हेतूनेच हे जग संसार वागमनरूपी चक्रामध्ये फिरत आहे. असे असूनही संपूर्ण भूतांचा महान ईश्वररूपी माझ्या परमभावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मज परमात्म्याला तुच्छ समजतात. म्हणजेच आपल्या योगमायेने जगाला उद्धार करण्याकरिता मनुष्य रूपामध्ये विचरण करीत असणाऱ्या साधारण मनुष्य समजतात की जो व्यर्थ अशा व्यर्थ कर्म, व्यर्थ ज्ञान असलेले अज्ञानी लोक राक्षसाप्रमाणे व असुराप्रमाणे मोहित करणाऱ्या तामसी स्वभावाला धारण केलेले असतात. परंतु हे कुंतीपुत्र, देवी प्रकृतीचा आश्रय केलेले हे महात्मे लोक आहेत, ते तर मला सर्व भूतांचा सनातन कारण आणि नाशरहित अक्षरस्वरूप जाणून अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर भजतात. ते दृष्टनिश्चयी भक्त लोक निरंतर माझं नाम आणि गुणांचे कीर्तन करीत आणि माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत, मला वारंवार प्रणाम करीत, नेहमी माझ्या ध्यानात युक्त होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करतात. त्यांच्यापैकी काही तर मज विराट स्वरूप परमात्म्याचे ज्ञान यज्ञद्वारे पूजन करीत ऐक्यभावाने, म्हणजे जे काही आहे सर्व वासुदेवच आहे या भावाने उपासना करतात आणि दुसरे पृथकत्व भावाने, म्हणजेच स्वामी सेवक या भावनेने आणि कोणी कोणी पुष्कळ प्रकारे उपासना करतात. कारण कृतू म्हणजेच श्रोतकर्म मी आहे, यज्ञ म्हणजेच पंचमहायज्ञही स्मारकर्म मी आहे, स्वधा म्हणजे पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न मी आहे, औषधी म्हणजे सर्व वनस्पती मी आहे, मंत्र मी आहे, घृत तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवनरूप क्रियासुद्धा मीच आहे. हे अर्जुना, मीच या संपूर्ण जगाचा धाता म्हणजे धारण पोषण करणारा, तसेच कर्माचे फल देणारा आणि माता पिता तसेच पितामहा आहे आणि जाणण्यायोग्य पवित्र ओंकार तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद हेही मीच आहे. हे अर्जुना, प्राप्त होण्यास योग्य आणि भरणपोषण करणारा, सर्वाचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वाचे निवासस्थान आणि शरण येण्यास योग्य तसेच प्रत्युपकारी, इच्छा न करता हीच करणारा आणि उपयुक्ती लयरूप तसेच सर्वांचा आधार
निधान व अविनाशी कारण ही मीच आहे. मीच सूर्य होऊन टाकतो, तसेच पावसाला आकर्षण करतो आणि वृष्टी करतो. आणि हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू, तसेच सत आणि असत सुद्धा सर्व काही मीच आहे. परंतु जे तिन्ही वेदामध्ये विधान केलेली सकाम कर्मे करणारे आणि सोमरस पिणारे, तसेच पापापासून पवित्र झालेले पुरुष माझी यज्ञाद्वारे पूजन करतात, स्वर्गप्राप्ती इच्छितात, ते पुरुष आपल्या पुण्याचे फलरूप इंद्रलोकात प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवांचे भोग भोगतात. ते त्या विशाल स्वर्गलोकात भोगून पुण्यशील झाल्यावर मृत्यूलोकात प्राप्त होतात. अशा प्रकारे स्वर्गाचे साधन तिन्ही वेदामध्ये सांगितलेले सकाम कर्माला शरण जाऊन भोगाची कामना करणारे पुरुष वारंवार येणे जाणे प्राप्त करून घेतात. म्हणजेच पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि पुण्य क्षीण झाल्यानंतर मृत्यूलोकी येतात. हे अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेले भक्तजन मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात. त्या नित्य ऐक्य भावाने माझ्या ठाई स्थित असलेल्या पुरुषांच्या योगक्षेम मी स्वतः प्राप्त करून देतो. हे अर्जुना, जरी श्रद्धेने युक्त होऊन जे सकामी भक्त दुसऱ्या देवतांची पूजा करतात, ते सुद्धा माझी पूजा करतात, परंतु त्यांचे हे पूजन अविधीपूर्वक आहे, म्हणजेच अज्ञानपूर्वक आहे. कारण संपूर्ण यज्ञाचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे, परंतु मज आधी यज्ञस्वरूप परमेश्वराला ते तत्वाने जाणत नाहीत, म्हणून त्यांचे पतन होते, म्हणजेच पुनर्जन्माला प्राप्त होतात. कारण हा नियम आहे की देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात, पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होतात, भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मलाच प्राप्त होतात. म्हणून भक्तांचा पुनर्जन्म होत नाही. हे अर्जुना, माझ्या पूजनात ही सुगमता आहे की पान, फूल, फळ आणि इत्यादी जो कोणी भक्त मला प्रेमाने अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धी निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सद्गुण रूपाने प्रगट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. म्हणून हे अर्जुना, तू जे काही कर्म करतोस, जे काही खातोस, जे काही हवन करतोस, जे काही दान देतोस, जे काही स्वधर्माचरण रूप तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. याप्रमाणे कर्म मला अर्पण करण्यारूपी संन्यासयोगाने युक्त झालेल्या मनाचा तू शुभाशुभ फलरूपी कर्मबंधनातून मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. जरी मी सर्व भूतांच्या ठिकाणी समभावाने व्यापक आहे, मला कोणी अप्रिय नाही आणि कोणी प्रिय नाही, तरी ते भक्त मला प्रेमाने भजतात. ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष प्रगट आहे. माझ्या भक्तीचा आणखीही प्रभाव आहे. जरी कोणी अतिशय दुराचारी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला निरंतर भजत असेल, तर तो साधूच समज. कारण तो यथार्थ निश्चित आहे, म्हणजे त्यांचे चांगल्या प्रकारे निश्चय केलेला आहे की परमेश्वराच्या भजनासारखे दुसरे काहीही नाही. म्हणून तो लवकरच धर्मात्मा होतो आणि नेहमी राहणारी परमशांती पावतो. हे अर्जुना, तू निश्चयपूर्वक सत्य समज की माझा भक्त नष्ट होत नाही. कारण हे अर्जुना, स्त्री, वेश्य, रुद्राधिक तसेच पाप योनीचेही हे काही जीव असतील, तेही मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात. तर मग काय सांगावयास आहे की पुण्यशील ब्राह्मणजन आणि राजर्षी भक्तजन परमगतीला प्राप्त होतात. म्हणून तू सुखहीन आणि क्षणभंगूर अशा मनुष्य शरीराला प्राप्त झाल्यामुळे निरंतर माझे भजन कर. म्हणजेच मनुष्य शरीर फार दुर्लभ आहे, परंतु ते नाशवान आणि सुखहीन आहे. म्हणून काळाचा भरवसा न धरता आणि अज्ञानाने सुखरूप भासणाऱ्या विषयभोगामध्ये न फसता निरंतर माझे भजन कर. केवळ मज सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्याच्या ठिकाणीच अनन्य प्रेमाने नित्य निरंतर निश्चल मनाचा हो आणि मज परमेश्वराला श्रद्धेने प्रेमासहित निष्काम भावाने नाम गुण आणि प्रभावाने श्रवण कीर्तन मनन पठन करीत निरंतर भजनारा हो. तसेच मज शंख चक्र गदा पद्म किरीट कुंडले इत्यादी अलंकारांनी युक्त पितांबर वनमाला आणि कौस्तुभभवनी
धारण करणाऱ्या विष्णूचे मन आणि वाणी शरीरांच्या द्वारे सर्वस्व अर्पण करून अतिशय श्रद्धेने, भक्तीने व प्रेमाने विव्हळ होऊन पूजन करणार आहो. आणि मज सर्व शक्तिमान, विभूती, बल, ऐश्वर्य, माधुर्य, गंभीरता, उदारता, वात्सल्य आणि सुहृदयता इत्यादी गुणांनी संपन्न सर्वाच्या आश्रयरूपी वासुदेवाला विनयपूर्वक भक्तीसहित साष्टांग दंडवत नमस्कार कर. याप्रमाणे मला शरण आलेला तू आत्म्याला माझ्यामध्ये ऐक्यभाव करून मलाच प्राप्त होशील. अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.